तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यंदाच्या हंगामात समाधानकारक पावसामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील तुरीचे पीक बहरात आले होते। अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा धरत मोठ्या मेहनतीने शेतीकडे लक्ष दिले। मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या वन्य प्राण्यांच्या संख्येमुळे तुरीच्या शेतात प्रचंड हानी होत असून अनेक ठिकाणी पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत सापडले आहेत। रात्रीच्या वेळी रानडुक्कर, हरिणे, नीलगाय यांसारखे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेतात घुसून उभे पीक फस्त करीत आहेत। काही तासांच्या उधळपट्टीत संपूर्ण हंगामाचे स्वप्न उद्ध्वस्त होत असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। अनेक शेतकऱ्यांनी स्वतः पहारा देऊनही परिस्थिती आटोक्यात आणणे कठीण असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत। वन्य प्राण्यांच्या सततच्या वाढत्या हालचालींमुळे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत। प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून नुकसान भरपाई व संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबविल्यासच शेतकऱ्यांना चिंतेतून काहीसा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। माझ्या शेतात खूप डुकरांनी नुकसान केलेलं आहे। याचा जर बंदोबस्त न झाल्यास मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही। हे संपूर्ण व्हिडिओ सर्वांनी बघावा। शेतात किती नुकसान झालं, काय झालं ना त्रास राहिल्यास आम्ही शेती कशी करावं हे आम्हाला समजत नाही। आता शेतकऱ्याला एकच पर्याय उरला, आत्महत्या।